आणि तिसरं अखिल भारतीय वडार साहित्य संमेलन हे पुण्यातच होत आहे। मी वडार आहे, तळपती तलवार आहे। जात दांडग्यांनो आणि धन दांडग्यांनो, माझं तुम्हाला आव्हान आहे। शारदेच्या दरबारातील पारंपरिक विणेचे झंकार आता स्तब्ध झालेत, म्हणून घाबरतोस कशाला? त्याला गाऊ दे ना दुसरा हे राग, तेही कळेल तुला कलाकलाने। उन्हात तापलेली खडी फुटता फुटेना, कापलेल्या करंगळीतील रक्त हटता हटेना, स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटेना, बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली। कष्ट करण्याची अस्मिता पहिल्यापासूनच त्या समाजामध्ये असल्यामुळे तो जगाला संदेश देतोय, माझ्या कामातून माझ्या घामातून शिकवीन मी जगण्याची शाळा। आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री प्राध्यापक गुलाब वाघमोडे सर साहित्यिक यांना मी विनंती करते, त्यांनी या ठिकाणी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी। जात धर्म रूढी परंपरा या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाच्या जगण्याची जी संस्कृती आहे त्याला विकसित करण्याची दृष्टी ज्यांनी दिली ते तथागत महाकारुण्य महात्मा गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वडार समाजातले क्रांतिकारक बहुजन समाजातल्या सर्व महापुरुषांच्या विचाराचं स्मरण करून प्रथम मी त्यांना अभिवादन करतो। या ठिकाणी खूप वेळ झालेला आहे, खरं म्हणजे जवळजवळ तास सव्वा तासाचं भाषण मी तयार करून आणलं होतं, परंतु आपलाच समाज आहे आणि शिस्तीचं पालन केलं पाहिजे, त्यामुळं जेवढं लवकरात लवकर होईल 20-25 मिनिटांमध्ये तेवढं मी उरकतं घेणार आहे। 16 ऑक्टोबरला शनिवारवाड्यापासून भटक्या विमुक्तांचा मोर्चा कलेक्टर कचेरीपर्यंत गेला। ज्या शनिवारवाड्यामध्ये मनूचं राज्य होतं, विषमतेचे समर्थक होते, त्यांचा निषेध करून भटक्या विमुक्तांचा मोर्चा कलेक्टर कचेरीपर्यंत गेला। त्याच शनिवारवाड्यामध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली। तो शनिवारवाडा आणि ते विषमतेचे समर्थक होते म्हणून क्रांतिबा ज्योतिबा फुले पुण्यातच जन्माला आले। पुणे करार पुण्यातच झाला, पर्वती सत्याग्रही पुण्यातच झाला आणि तिसरं अखिल भारतीय वडार साहित्य संमेलन हे पुण्यातच होत आहे। त्यामुळे इथल्या सर्व संयोजकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। हे साहित्य संमेलन या ठिकाणी होत असताना वडार काय म्हणतोय? मी मूर्तिकार आहे, मी कष्टकरी आहे, मी वडार आहे, तळपती तलवार आहे। जात दांडग्यांनो आणि धन दांडग्यांनो, माझं तुम्हाला आव्हान आहे। वडार समाज लिहित नव्हता, बोलत नव्हता आणि या वडार समाजाने साहित्य संमेलन कुठं घ्यावं? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या स्मारकामध्ये घ्यावं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे काय म्हणाले? शारदेच्या दरबारातील पारंपरिक विणेचे झंकार, शारदेच्या दरबारातील पारंपरिक विणेचे झंकार आता स्तब्ध झालेत, म्हणून घाबरतोस कशाला? त्याला गाऊ दे ना दुसरा हे राग, तेही कळेल तुला कलाकलाने। आता वैदू समाजातील लोक, नंदीवाली समाजातील लोक, वडार समाजातील लोक आता लिहू लागलेत, बोलू लागलेत, गाऊ लागलेत। त्यांचं गाणं लिहिणं इथल्या वास्तवाचं दाग चित्रण करणार आहे। ते तुम्ही ऐका, तुम्हाला ऐकावं लागेल। तुमचं परंपरागत साहित्य आम्ही ऐकलं, तुमच्या भाकड कथा आता आम्ही ऐकल्या, पण आमच्या वेदनेची कहाणी, माणसाच्या जगण्यावरती तुम्ही काय लिहिलं नाही। आम्ही माणसाच्या जगण्यावरती लिहितोय, म्हणून तुम्ही ऐका। अशा पद्धतीचा आरोळी हा वडार समाज देत आहे आणि म्हणून वडार समाज काय म्हणतोय? वडार समाजाचं दुःख काय? उन्हात तापलेली खडी फुटता फुटेना, उन्हात तापलेली खडी फुटता फुटेना,
कापलेल्या करंगळीतील रक्त हटता हटेना, उन्हात तापलेली खडी फुटता फुटेना, कापलेल्या करंगळीतील रक्त हटता हटेना, स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटेना, बाई फोडतच राहिली, बाई फुटतच राहिली. वडार समाजाचा स्वाभिमान काय? वडार समाजाने जगाला संदेश काय दिलाय? महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी वडार समाजाने बांधलेल्या आहेत. महाराष्ट्रातले सगळे रस्ते वडार समाजाने तयार केलेले आहेत. खडी फोडता फोडता ती रक्तमोबाळ झालेला आहे. परंतु कष्ट करण्याची अस्मिता पहिल्यापासूनच त्या समाजामध्ये असल्यामुळे तो जगाला संदेश देतोय, माझ्या कामातून माझ्या घामातून शिकवीन मी जगण्याची शाळा. इथल्या शिकल्या सवरल्या सुसंस्कृत जगातल्या लोकांनी वडार समाजाची वेदना, त्यांचा संदेश ऐकण्याची गरज आहे असं मला वाटतं. महात्मा ज्योतिराव फुले म्हणत असत, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. फुल्यांनी विद्याबंदी तोडली. फुल्यांनी विद्याबंदी का तोडली? कारण त्या धर्मामध्ये दलितांनी, भटक्या मुक्तांनी शिकायचं नाही, शहाणं व्हायचं नाही. ते फुल्यांनी तोडली. फुल्यांनी ते मान्य केलं नाही. आता शिक्षणाची दारे खुली झालेली आहेत. तळागाळातल्या लोकांनी, भटक्या समाजातल्या लोकांनी, वैदू समाजातल्या लोकांनी शिकावं, शहाणं व्हावं असं म्हणणं सोपं आहे. पण ज्याच्या नशिबी भिक्षा आहे, ज्याचं पोट भिक्षा देहीवर आहे, त्याच्या हाती पाटी पेन्सिल सहजी कशी येणार? त्यातूनही आम्ही शिकलो. इथं आमचे मनोहर साहेब आहेत, अनेक पदाधिकारी आहेत. मी पण शिकलो, मी प्राध्यापक झालो, मी सुखी झालो, मी स्थिर झालो. अनंत यातनांचा हर घडी करावा लागणारा सामना माझ्यापुरता संपला. परंतु माझा समाज सततच गाढवाच्या पाठीवर ओझे वाहतोय या जाणीवेने मी अस्वस्थ आहे. माझा जन्म कुठं झाला? माझा जन्म रस्त्यावरती झाला. माझी आई डोक्यावर झोळी घेऊन, वैदू समाजातली बाई डोक्यावर झोळी घेऊन उन्हात तानात चाललेली होती. रस्त्यावरती माझा जन्म झाला. दगडानं नाळ तोडली आणि नाळेला गाठ मारून 10 किलोमीटरपर्यंत गेली. आणि नुकतंच जन्मलेलं मूल गवतावरती झोपवलेलं होतं. येणारी जाणारी माणसं म्हणाली, अगं वैदीन बया, आत्ताच जन्मलेलं मूल आहे, त्याला गवतावर झोपवलंय. भाऊ, आमची सगळी पिढी अशीच जन्माला आली आहे बघा, यात नवल काय? हा गुलाब वाघमोडे. माझ्या डोक्यावरती तो प्रश्नचिन्ह आहे. ही माझी वेदना आहे. आणि ती कहाणी मी तुम्हाला सांगतोय. आणि ती कहाणी सांगत असताना वैदूंचा तांडा असेल, वडारांचा तांडा असेल, कैकाड्यांचा तांडा असेल, त्याच्यावरती तुम्ही काय लिहिलं? चालला चालला लमानांचा तांडा एका गावाहून दुसऱ्या गावाला. चालला चालला वडारांचा तांडा एका गावाहून दुसऱ्या गावाला. तो तांडा चाललेला आहे. 1 कोस, 2 कोस, 3 कोस, 4 कोस, 10 मैल, 20 मैल. वरून उन्हाचे चटके बसतात, पाय भाजतायत, पोटासाठी पोट बडवत, आतड्याला पीळ देऊन, पोटाला चिमटा घेऊन हा तांडा चाललेला आहे. उन्हात तानात चाललेला आहे. कुठेतरी विहीर दिसली, ओढा दिसला, तिथं घटाघटा पाणी प्यायचं, विषयावाला बसायचं आणि आपल्या मुक्कामी निघायचं. आणि मुक्कामी निघाल्यानंतर कुणी यावं, उठावं, बदडावं, आयामायांचा उद्धार करावा, अन्याय, अत्याचार, शोषण, दारिद्र्य, जुलूम हे सगळं सहन करायचं. हा समाज कसा जगतो? हिंतेचं, लाचारीचं, पशुतुल्य जीवन हा समाज जगतोय. आणि त्याच्यावरती तुम्ही काय लिहावं? चालला चालला लमानांचा तांडा एका गावाहून दुसऱ्या गावाला. हे कुणी लिहायचं? कुलकर्णीने लिहायचं. हे कुणी लिहायचं? देशपांडेने लिहायचं. हे कुणी लिहायचं? नाडकर्णीने लिहायचं. आणि मग त्यांनी काय करायचं? ते तांड्याचं फोटो काढून घ्यायचं, त्याची प्रतिमा तयार करायची. आणि प्रतिमा तयार केल्यानंतर हा कुलकर्णी घरी गेल्यानंतर म्हणतो, मिसेस कुलकर्णी,
अगं बघ मी काय आणलंय. ती प्रतिमा समोर घेतल्यानंतर ती बाई काय म्हणते, अगं बाई किती छान आहे हा फोटो. ती बाई किती सुंदर दिसतीत. ती गाढवं कशी चाललेली आहेत. पण यांना दुःख दिसलं नाही, ह्यांना दारिद्र्य दिसलं नाही, ह्यांना वेदना दिसल्या नाहीत. चालला चालला लमाणांचा तांडा एका गावाहून दुसऱ्या गावाला. हे आम्हाला दुरून दिसले. दुरून डोंगर साजरे झाले. तांड्यांचे अंतरंग अज्ञानातच राहिले. त्यांच्या सैरबैर जीवनाचे प्रसंगी कौतुक झाले. म्हणजे आमची वेदना त्याला सौंदर्य म्हणता तुम्ही. अरे आम्ही काम किती करायचं. 30-35 वर्ष आत्मटिका आणि आत्मबाण ठेवून मी काम करतोय. मी गेल्या आठवड्यामध्ये त्या मसनजोग्यांच्या इथं गेलो. मसनवाट्यामध्ये तो मसनवाट्यातच राहतोय. त्याला मी म्हटलं, बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे. तू मसनवाट्यात राहू नको. तो मसनवाटा सोड, तू गावात ये. तुला गावचा सरपंच बनायचंय, तुला पंचायत समितीचा अध्यक्ष बनायचंय, तुला आमदार बनायचंय, तुला खासदार बनायचंय. हा देश आपला आहे, तिथं तुला यायचंय. तर तू मसनवाटा सोड. तर तो मसनजोगी काय म्हणतोय, साहेब हा मसनवाटा मला ब्राह्मणांनी दिलेला आहे. तो कसं काय तुला दिला ब्राह्मणांनी. तो ब्राह्मण तर मध्य ठिकाणी राहतोय आणि तुला मात्र मसनवाट्यामध्ये ठेवतोय. जिवंतपणेच तू मेलेला आहे, तुला स्वाभिमान नाही. म्हणलं साहेब ब्राह्मण हा ब्रह्मदेवाच्या मुखातून येत असतो, त्यामुळे तो कधी मरतच नाही. तो पुन्हा 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 जिवंत होतो. अरे म्हणलं मसनवाट्या तू हे सगळं सोड, तू गावात ये. त्या मसनवाट्याला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तो मसनजोगी ऐकत नव्हता. त्याच्या वेदना माझ्यापर्यंत येत नव्हत्या, माझी वेदना त्यांच्यापर्यंत जात नव्हती. आमच्या दोघांच्याही बोंबा तिसऱ्याच्या कानापर्यंत जात नव्हत्या. ह्यालाच म्हणायचं भटक्या मुक्तांची चळवळ. तर तो मसनजोगी मला सांगतो, साहेब इथं मराठ्याचं मडं येतं, माळ्याचं मडं येतं, धनगराचं मडं येतं, माराचं मडं येतं, वडराचं मडं येतं. ते प्रेतावरती पैसे उधळतात, तोंडामध्ये सोनं ठेवतात, बोटामध्ये अंगठी ठेवतात. आणि मग हे सगळं, मग आम्ही प्रेत आलं रे आलं की आमची धावपळ होते, आम्हाला पैसे मिळतात, आमचं पोट भरतं. पण ब्राह्मणाचं मडं आलं की ते पैसे उधळत नाहीत, काय करत नाहीत. ब्राह्मणाचं मडं आलं की आम्ही त्याकडं ढुंकून सुद्धा बघत नाही. त्यामुळे मरावं तर बहुजन समाजानेच मरावं, ब्राह्मणांनी कधी मरूच नाही. ही मानसिकता काय, ही हिंदू संस्कृतीची मानसिकता आहे. तो मरतच नाही. 3.5% ही संस्कृती आहे. पुन्हा पुन्हा जिवंत होतोय आणि पुन्हा पुन्हा आपण गुलाम होतोय. आणि म्हणून वडार समाजातल्या माझ्या बांधवांना मला सांगायचं आहे, मी फार बोलणार नाही, पण त्यांना सांगायचं आहे की आता आपल्यामध्ये स्वाभिमानपणा आला पाहिजे. आणि सगळ्यात काल मला लक्ष्मण मानेंनी फोन केला, अरे गुलाब म्हणला तू तिथं जातोय आणि संपूर्ण भटक्या समाजातल्या लोकांना प्रेरणा देणारं हे साहित्य संमेलन आहे. कारण तो शाहीर त्या ठिकाणी गात होता. आपल्या समाजाची, आपल्या जातीची अस्मिता आणि ती संस्कृती जपण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि म्हणून मला वडार समाजाला सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या कोट्यावधी जनतेला मुक्तीची दारे उघडी करून दिली. बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म म्हणजे लोकशाही समाजवाद हा विचार आहे. धम्म समाजात रुजला तर भारताचं सोनं होईल, समाजातील विषमता संपुष्टात येईल आणि सर्व अर्थाने मानवतेची निर्मिती होईल. यासाठी धम्म आवश्यक होता. दीनदुबळ्यांसाठी धम्म प्रेरणा एक क्रांतीच होती. म्हणून संपूर्ण भारतीयाचं स्वातंत्र्य आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा यासाठी बुद्ध धम्माशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता. सारा भारत बुद्धमय करेन हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. आंबेडकर अनुयायांनी या कार्याकडं अधिकाधिक लक्ष दिलं असतं
तर आजचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. धम्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भटक्या विमुक्त जाती जमातींनी मोठ्या संख्येने लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर मातंग आणि बहुजन समाजही या मार्गानं चालला आहे. अशा काळात माणुसकीला काळीमा फासणारे अतिशय निंदनीय कृत्य म्हणजे खैरलांजी हत्याकांड, त्यापाठोपाठ मातंग, भटके, मुक्त यांच्यावर झालेले जातीवादी हल्ले यामुळे या शोषित समाजामध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. गरिबांचे नेतृत्व करणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचे पुन्हा एकदा चिंतन करण्याची गरज आहे. बुद्ध म्हणजे सत्य, बुद्ध म्हणजे नीती असा सागरासारखा विचार करावा लागणार आहे. म्हणून आपल्याकडे आत्ता तरी आपल्या शिक्षणाला सुरुवात व्हावी असे मला वाटते. मला बाबासाहेबांचा संदेश आठवतो, आपले राज्य नष्ट झाले असता देगा माई जोगा म्हणून ते परत मिळत नसते. स्वतेज धारण कर, तेजाचा आश्रय घे, तुझा हेतू साध्य होईल. वडार समाजाची वाटचाल या विचाराने झाल्यास रस्ता लांब पल्ल्याचा जरी असला तरी वडार समाजाच्या नव्या पिढीपुढे बुद्धाचं जे सुंदर सांस्कृतिक दालन खुलं होईल, त्यातच त्यांच्या उद्धाराची दिशा त्यांना मिळेल. एक कविता ऐकवतो आणि मी माझं भाषण संपवतो. मी नारायणपेठ आणि सदाशिवपेठमध्ये राहिलो आहे. थोडंसं माझ्या भाषेवरूनही लक्षात येत असेल. मला निर्मला देशपांडे, विनोबा भावेंची शिष्या आणि इंदिरा गांधीची मैत्रीण यांनी माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च केला आणि त्यांना मी एक पत्र लिहिलं की मी स्वारगेटच्या प्लॅटफॉर्मवरती झोपत होतो तेव्हा तुम्ही माझं मोठ्या लायब्ररीमध्ये माझी सोय केली. तुमचं ऋण मी कधी विसरणार नाही. त्या ब्राह्मणबाई म्हणाल्या, दारिद्र्य हे भारतीय माणसाच्या पाचवीलाच पुजलेलं असतं. दारिद्र्याची वेदना तीव्रच, पण जन्मजातीमुळे वाट्याला येणारी मानहानीची वेदना ही त्याहूनही तीव्र तर असते. तेव्हा तू माझ्या तोंडावर जरी थुंकला तरी बिघडण्याचं कारण नाही, कारण पिढ्याना पिढ्या आम्ही माणुसकीला काळीमा लावला, याचा पश्चाताप आम्हाला झाला पाहिजे. त्यामुळे तू काय ऋण वगैरे मानू नको. त्या बाईंना मी म्हटलं की ब्राह्मण समाजात जरी तुम्ही असल्या तरी कुठल्या जातीतली स्त्री असली तरी स्त्री ही दलितच आहे. त्यामुळेच तुम्ही माझ्याकडं लक्ष दिलं आणि माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी व्यवस्था केली. तर त्या नारायणपेठ आणि सदाशिवपेठमध्ये मी राहायला होतो. तर तिथं फुले शाहू आंबेडकर मी बोलू लागलो आणि मग त्या सगळ्या लोकांनी येऊन माझा खून केला, माझी हत्या केली. मी रक्तबंबाळ झालो आणि मी लिहू लागलो आणि सांगू लागलो. मी माझी पहिलीच कविता लिहिली न समजणाऱ्या सुशिक्षित वर्तुळात. तिथंच घडून आलं हत्याकांड जालियनवाला बागेसारखं. मी माझी पहिलीच कविता लिहिली न समजून घेणाऱ्या सुशिक्षित वर्तुळात. तिथंच हत्याकांड झालं जालियनवाला बागेसारखं. खो खो हसणारं कुच्चितपण रानटी हसवल्यासारखं, त्याला जगू पण देणं आणि मरण पण. बकाल पाला बिराडावर कुत्र्या मांजराच्या पैदाशीमध्ये झिंगलेल्या माणसांचा हैदोष. असं कुठं कविता असते का? ते म्हणाले, तुम्ही भटके, तुमची कविता ही भटकीच. ज्यांनी आम्हाला नागवलं पिढ्यानं पिढ्या तेच हसत राहिले आमच्या नंगेपणाला. मारून संस्कृती दिली जतन करण्यासाठी त्यांनी सांगाव्याच्या आजूकपणाच्या गोष्टी. तुम्ही बुद्धिभेद केलात हेतू पुरस्सर, कारण अध्यात्माला ही विज्ञानाची किनार आणि पाजरत ठेवलात लैंगिकतेचा स्वैराचार. बाकी जगावं कसं दुसऱ्याला मातीत घालून हेच शिकावं तुमच्याकडून. माझी कविता सोसवत नसेल तर उठून जा मैफलीतून. ती तुझा थोडाच पाठलाग करणार आहे. अरे पाठलाग करणाऱ्याची अवलाद वेगळीच असते मित्रा. मी तर भीमसैनिक आहे. शारदेच्या दरबारातील पारंपरिक विणेचे झंकार आता स्तब्ध झालेत, म्हणून घाबरतोस कशाला? त्याला गाऊ देणे दुसरा राग, ते कळेल तुला कलाकलाने. मी माणसाच्या जगण्याचा जाहीरनामा जेव्हा कवितेतून मांडतो मित्रा, ते नसतं कुणाचं कौतुक, पण असतो नागवणाऱ्यांचा निषेध. झोपडीत शिरणाऱ्या प्रकाश करणाऱ्यांना आत्ताशी कुठं जाग आली.
झोपडीत शिरणाऱ्या प्रकाश किरणांना आत्ताशी कुठं जाग आली आणि बघता बघता घरातील समयसुद्धा मशाल झाली आणि न समजणाऱ्या सुशिक्षित वर्तुळात मी माझी पहिलीच कविता लिहिली. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं आणि मला तुमच्याशी बोलता आलं. खरं म्हणजे पुणे सोडल्यापासून आणि कुठंतरी त्रोटकपणाने मी कार्यक्रमाला जात असतो, कारण सगळ्या चळवळी संघटनाच आपल्या संपलेल्या आहेत. तेव्हा मी वाटच पाहत होतो मला कोण बोलवतं आहे का म्हणून, म्हणजे आपल्या लोकांशी बोलता येईल, हे करता येईल. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात इथं झाली पाहिजे, महिलांचा सन्मान दिला पाहिजे, महिलांना समोर बसवलं पाहिजे. आपण स्त्री हक्काचा पुरस्कार करणारी माणसं आहोत. हे सभागृह जे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं सभागृह आहे. अण्णाभाऊंना वेदना भोगावं लागल्या, दुःख भोगावं लागलं, त्यांच्या वेदनेची कहाणी झाली आणि म्हणून त्यांनी लिहिलं, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. आपली मैना गावाकडे राहू नये म्हणून मी माझ्या मैनेला आणलेलं आहे. बघा ती मैना बसली तिथे. तेव्हा तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा. मला बोलवल्याबद्दल मी संयोजकांचं धन्यवाद देतो आणि मग माझं भाषण संपवतो. जय भीम, जय भारत.